90 दिवसाच्या चॅलेंजमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं सांगतो. एकदम सोपं आहे. आपण काय केलंय, बेकरी पदार्थ सोडलेत, साखर आणि मैद्याचे पदार्थ सोडलेत, म्हणजे थोडक्यात गोड पदार्थ आणखी मैद्याचं जे काही बनवलं ते आपण बंद केलेत. कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम्स ते बंद करतोय. काय अवघड नाही. आता काय उपाशी बसायचं का नाही, आपण घरातलं खायचं आहे. 4 टाइम तुम्ही खावा, 4 टाइम खावा म्हणतो मी. फक्त प्रोटीनयुक्त फायबरयुक्त प्रत्येक जेवणामध्ये खाण्यामध्ये आलं पाहिजे. एका वेळेचा 20 ग्रॅम किमान प्रोटीन आलं पाहिजे एका वेळेच्या खाण्यामध्ये. 4 वेळा झालं तर किमान 80 ग्रॅम प्रोटीन येतंय. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, हालचाली करायच्यात. सकाळी संध्याकाळी जेवढा वेळ चांगला मिळेल तेवढ्या वेळेला तुम्ही व्यायामाच्या हालचाली करा. आणि नंतर दिवसभरामधील प्रत्येक 1 तासानंतर 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी करायची आहे किमान. जास्त वेळ मिळाला तर कराच करा. उदाहरणार्थ तुम्हाला आपण फोनवर बोलतोय तर चालत राहा. या लहान लहान ऍक्टिव्हिटी आहेत. खुर्चीवर बसतायत तर खाली बसा. घरात बसताना म्हणतोय, जेवायला बसताना पण जर खुर्चीवर बसा खाली बसा. लहान लहान सवयी बदलत जायचं आहे. 100% रिझल्ट येतोय. रात्रीचं जेवण 7च्या आत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी तुमच्या वेळेला जेव्हा घरी येतात तेव्हा जेवण करा, पण प्रोटीनयुक्त फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे. जेवण झालं की 100% शतपावली करायची आहेत. त्याच्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी आहेत. 100% रिझल्ट येतोय. फक्त 90 दिवस कुणी कुणी चॅलेंज स्वीकारलंय त्यांनी डन म्हणून कमेंटमध्ये टाका.